मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉगमध्ये. तर आपल्याला आज स्वीट कचोरी बनवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी साहित्य काढले. खोबरं खवून काढले, इथं मी ओला खोबरं आहे आणि साखर काढले, बदाम आणि काजू आणि याच्यात तिल आहेत, हे साबुदाणा आणि हा बटाटा उकडलेला. आता आपण सगळी सामग्री एकत्र मिक्स करून घेणार आहोत. पहिला आपण साखर टाकून न घेऊ, बदाम आणि काजू, तिल आपल्याला पाहिजेत तेवढे आणि एवढे नको आहेत. मिक्स करून न ठेवू आपण हे बाजूला. झाले. आपण आता साबुदाणा कोटिंगसाठी थोडंसं भाजून घेऊ. हे कोटिंगसाठी पाहिजे आहे. आपल्याला कलर नाही चेंज करायचा, फक्त तो थोडासा असा फुगते. तुला फुगलेला दाखवू का? जरा फक्त असा मोठा होते दाणा, तेवढा करून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन मिक्सरला त्याची पावडर होईल. कोटिंगसाठी आपल्याला पावडर पाहिजे. उपवासाचा आहे म्हणून साबुदाण्याचं वरचं कोटिंग करायचं आहे, पावडर करून घ्यायची आहे त्याची. साबुदाणा झाला आपला, त्याला बाहेर काढते. खाली असेल ती, थोडं थंड करायला लागेल. थंड करून घेते. आपल्याला साबुदाणा मिक्सरला करून घ्यायचं आहे. पावडर याची चालून घ्यायला लागेल. मग चालेल आता ते चालून घ्यायचं. ती पावडर मी चालून घेते, जास्त मिक्सरला केली नाही. थोडी असली तरी चालेल ते कोटिंगसाठी. बाकीचं काय, त्याचं वडे बनवा साबुदाण्याचं. वडे बनवायचं मग फेकायचं कशाला? ते वडे बनवायचं साबुदाण्याचं. हा मी थोडीशी पावडर करते मिक्सरला. साबुदाणा मिक्सरला केला आपण, पावडर काढले त्याची. आपण बाजूला ठेवू. आता बटाटा मॅश करून घेऊ. गाईज, आता बटाटा मॅश करून झाले. आपण याच्यात मीठ टाकू थोडासा चवीपुरती. आता बनवायला घेऊ. गाईज, मी रेसिपी दाखवते तुम्हाला. तुम्ही पण ती घरी नक्कीच बघा, बनवून बघा कशी लागते, म्हणजे बरोबर होते का. तुम्हाला पण नक्की आवडेल. घरी साहित्य आपले असतील त्याच्यातच होते, एवढा काय नाही लागत. आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. रेडी झाले. साबुदाण्याचं कोटिंग केलं म्हणजे तो बाहेर नाही येत फ्राय करताना. गॅसने थोडे बनवून नाही घेतले, फ्राय करून नाही घेतले. कमी गॅसवर करायचा. पहिला तेल तापून घ्यायचं आणि गॅस कमी करून नाही घ्यायचा, नाही तर तो वरचा कोटिंग जळून जाईल. आता
3 बनवते मी. छोटा बनवलेला. एकदम अलगद त्याला हलवून नाही घ्यायचं, तसं फुटत तर नाही ते. तर आपली स्वीट कचोरी रेडी झालेली आहे. खाऊन दाखवते. गरम आहे. दही आणि स्वीट कचोरी. स्वीट म्हणजे ते मस्त लागते. एकदा तुम्ही पण करून नक्की बघा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.